अहिल्यानगरमध्ये एका निष्पाप चिमुरडीच्या मृत्यूनंतर संतापाचा जणू स्फोटच झाला। महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारला। जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महावितरणच्या वीज वितरण कार्यालयातून एक पाऊलही मागे हटणार नाही, असा एल्गार संपत बारसकर यांच्यासह राष्ट्रवादीने पुकारला। एवढेच नव्हे, कारवाई झाली नाही तर मृत चिमुरडीचा मृतदेह नातेवाईकांसह महावितरण कार्यालयात आणू आणि न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कारही करणार नाही, असा गंभीर इशारा देण्यात आला। महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे निष्पाप चिमुरडीचा जीव गेल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नगरसेवक यांनी वीज वितरण कार्यालयात तब्बल 5 तास ठिय्या आंदोलन केले। आंदोलनादरम्यान वातावरण अधिकच तापले। गुन्हा दाखल झाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। प्रशासनाने कारवाई टाळण्याचा प्रयत्न केल्यास मृत चिमुरडीचा मृतदेह महावितरण कार्यालयात आणला जाईल आणि पीडित कुटुंबाला न्याय व भरपाई मिळेपर्यंत अंत्यसंस्कारही केले जाणार नाही। दरम्यान परिस्थिती गंभीर बनत असल्याने पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला। डीवायएसपी दिलीप टिपरसे घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही आंदोलनस्थळी येत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला। दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। या संपूर्ण प्रकरणामुळे अहिल्यानगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण नगर शहराचं लक्ष लागलं होतं। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या एंट्रीने चिमुकलीला न्याय मिळणार आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर 6 तास चालू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले। आताच आपल्याला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मोहिते अण्णा यांनी आपल्याला सविस्तर या आंदोलनाविषयी माहिती दिलेली आहे की आज आंदोलन कशामुळे होतं। एक दुर्दैवी घटना स्टेशन रोडचं उपनगर आहे त्या आनंदनगर परिसरामध्ये घडली। अगदी एक लहान मुलगी तिथं त्या पोलच्या आजूबाजूच्या परिसरात असताना तिला त्या पोलला कुठं काही नियोजन नसल्यामुळं आपण जर तिला पाहिलं तिथे ओढण्यात आलं। म्हणजे तिला करंट इतका जोराने तिथं त्याच्यामध्ये काहीतरी वीज प्रभाव होता की तिने तिला ओढून घेतलं आणि ओढल्यानंतर त्या दुर्दैवी मृत्यूमुखी ती आज बालिका आपल्याला पडल्याची पाहायला मिळाली। सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फोटो प्रसारित झाला। अगदी दुर्दैवी घटना आणि मग कुठेतरी सर्वच लोक त्या परिसरातले महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील, सगळेच नागरिक भयभीत झाले आणि म्हणून सर्वच जण या ठिकाणी आज आपल्या महावितरणच्या प्रमुख कार्यालयामध्ये इथं दाखल झाले, आंदोलन झालं आणि त्या माध्यमातून ज्या काही मागण्या होत्या, मग अधिकारी वर्गांवरती कारवाई असेल, त्या दोषींवरती कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा लेखी स्वरूपाचे पत्र त्यांनी दिलेत, प्राधिकृत केलं। ते अधिकारी देखील पोलीस स्टेशनला गेलेत आणि आंदोलन स्थगित करण्यात आले। पण हे काही लगेचच घटना नाही की मागच्या दरवर्षीच पावसाळ्याच्या अगोदर आमचे बरीच लोक ही मागणी करतात, लेखी स्वरूपाची करतात आणि महावितरणला काही नवीन नाही पाऊस। त्यामुळे दरवर्षी जर जून महिन्यामध्ये पाऊस चालू होतो तर या लोकांनी मे महिन्यामध्येच हे सगळं काम, मग ट्री कटिंग असेल, जे झाडं महावितरणच्या तारांमध्ये गेलेले असतील, काही फांद्या गेलेल्या असतील, त्याचं कुठंतरी काढणं, ते ट्री कटिंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते काढल्यानंतर ताबडतोब त्याला उचललं देखील गेलं पाहिजे। पण ते कचरा ते टाकला जातो। शहरामध्ये विद्रुपीकरण करण्याचं काम देखील यांचे अधिकारी, कर्मचारी, ते कॉन्ट्रॅक्टर करतात। ह्या सगळ्या विषयांवरती चर्चा झाली आणि त्याच प्रकारे जे मागच्या काही काळामध्ये नवीन पोल्स उभारले गेले असतील महावितरणचे, त्याच्यावरनं वीज जी लाईन टाकली जाते, ज्याच्यातनं वीज प्रवाह पुढे जात असतो, प्रत्येक घरापर्यंत जातो, प्रत्येक इमारतीपर्यंत जातो, तर ते पोल वाकलेले आहेत। आता मोहिते साहेबांनी सांगितलं जे वाकलेले पोल असतील तर ते वाकलेले पोल ज्या एजन्सीने लावले असतील मग त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण आपण पाहतो की ते पोल लगेचच काही 4-2 महिन्यामध्येच वाकडे होतात, म्हणजे ते वरच्यावर उभा केले जातात। त्यामुळे सगळ्या एजन्सीवर म्हणजे कायमचा म्हणजे गुन्हा दाखल होऊन त्याला कायमची बंदी देखील, म्हणजे त्याला कायमचं बंदी करण्याचा करता देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत। गेले 5 तास झाले आंदोलन करावं लागलं, काय नाही, आंदोलन करावं लागतं म्हणजे काय असतं, शेवटी कुठलाही अधिकारी त्याच्या कर्मचाऱ्यांची, त्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असतो। मग त्यांनी तो प्रामाणिकपणे त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याकरता प्रयत्न केला। पण हे आंदोलन काय हे कोणाच्या करता नव्हतं, पण आज एका मुलीवर घडलं, एक जीव जाणं अत्यंत वाईट घटना आहे। एखाद्याचा कुठल्याही व्यक्तीचा जीव जाणं हे अत्यंत वाईट आहे। पण याच्यामध्ये ह्या लोकांना त्याचं फार गांभीर्य नाही, कारण ह्या तक्रारी काय आज आमचे तिथलचे नागरिक सांगत होते, ते नागरिक आमच्याबरोबर होते। आम्ही काय फक्त भाजपचे राष्ट्रवादी लोक नव्हतो, तर तिथलचे प्रॉपर असणारे नागरिक मोठ्या संख्येमध्ये आमच्याबरोबर होते, तिथेही सकाळी होते आणि सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या की कुठंतरी हे सगळं झालं पाहिजे। कारण की याला त्या लोकांनी देखील अनेक वेळा लेखी स्वरूपाच्या तक्रारी महावितरणच्या उपविभागीय कार्यालय जे आहेत तिथपर्यंत दिलेले आहेत, त्यांच्याकडे रिसिव्ड कॉप्या देखील आहेत।
फोन केलेले आहेत. फोन किती वेळा केले याचा सुद्धा रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. पण त्या अधिकारी वर्गाने त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. म्हणून हे आंदोलन कुठेतरी 4 तास 5 तास तुम्ही जे काही सांगताय तेवढं करावं लागलं. आणि भविष्यात आंदोलन करायचं कशाकरता, तर हे लोकांच्या प्रश्नाकरता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी गेल्या 5 तासापासून MSCB येथे ठिय्या आंदोलन चालू आहे. या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन खरं करण्यात आलं. त्याचं मुख्य कारण असं आहे की आज एका चिमुरडीचा जीव या MSCBच्या गलथान कारभारामुळे झालेला होता. आणि मुळातच ही घटना घडायला नको होती, कारण की याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्या 4 महिन्यापासून पाठपुरावा करते सातत्याने की जे MSCBच्या अडचणी आहेत, लोकांच्या समस्या आहेत, रोडच्या, पोलच्या, करंट येणाऱ्या, याच्या संदर्भात आपण लेखी आणि तोंडी दोन्ही प्रकारच्या मागण्या केल्या. आणि ह्या मागण्या करून देखील या कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये दखल न घेतल्या कारणामुळे आज खरं तर ही घटना आपल्याला बघायला मिळाली. आणि या दुर्दैवी घटनेला घडल्यानंतर आज आम्हाला कुठेतरी असं वाटलं की त्या चिमुरडीला कुठेतरी न्याय हा आपण आपल्या मार्गातून दिला पाहिजे. नाही त्याच्यासाठी आमचं खरं तर आंदोलन होतं. त्याच्यामुळे आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही, 1 नंबरला जे अधिकारी कर्मचारी ते निलंबित होत नाहीत तोपर्यंत, आणि ज्या समस्या आहेत इतर त्या 1-8 दिवसाच्या जर कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन आमचं चालूच ठेवलं. त्याच्यामुळे ते त्यांच्या वाचात्मक भूमिकेमध्ये होते. पण आज कुठेतरी आमदार संग्रामभाई जगताप यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन जोपर्यंत त्या मुलीवर चिमुरडीला न्याय मिळत नाही आणि समोरच्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी सुद्धा पवित्रा घेतले की आपण इथून हटणार नाही. आणि त्या कारणास्तव या पोलीस प्रशासनाला सुद्धा किंवा MSCBच्या प्रशासनाला सुद्धा वाकून त्या मुलीला न्याय दिल्याबद्दल मी आमदार संग्रामभाई जगताप आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि जिथं जिथं अशा अन्यायाच्या घटना घडतील तिथं तसं राष्ट्रवादी पार्टी ही खंबीर राहील.